नमस्कार मैत्रिणींनो, सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत. आज आपण करणार आहे साबुदाण्याची खिचडी. त्यासाठी हे भिजवलेले साबुदाणे मी 2 वाट्या घेतलेले आहेत. हा साबुदाणा मी रात्रभर भिजत ठेवलेला, त्यामुळे तो बघा कसा छान भिजलेला आहे. ज्या वाटीनं आता हा भिजलेला साबुदाणा मोजला त्याच वाटीनं 1 वाटी हे शेंगदाण्याचं कूट आहे. हे कूट आपण आता ह्या साबुदाण्यामध्ये टाकून घेऊया आणि त्यात टाकणार आहे 1 चमचा साखर आणि हे चवीपुरतं मीठ. आता हे चांगलं हातानं असं एकसारखं मिसळून घेऊया, म्हणजे हे साबुदाण्याला चांगलं लागलं जातं. बघा, हे चांगलं मिसळून झाल्यानंतर ह्या खिचडीची फोडणी कशी करायची ते बघूया. कढई गरम झाली आहे, त्यात आता साधारण हे 2 चमचे तेल टाकून घेऊया. तेल गरम झाले, त्यामध्ये टाकूया हा वाफवलेला 1 बटाटा. हा असा हातानं फोडून टाकायचा आहे. तुम्ही जर बटाटा शिजवून वापरणार असाल तर थोडा वेळ घट्ट होण्यासाठी हा फ्रीजमध्ये ठेवा, म्हणजे ह्या बटाट्याला पाणी सुटत नाही आहे. असा बारीक मोठा तुमच्या आवडीप्रमाणे फोडून तेलात परतून घ्यायचा आहे. असा मिनिटभर परतूया. गॅसची फ्लेम ही आता मी लो ठेवलेली आहे. परतत असतानाच त्यामध्ये आज मी हिरवी मिरची वापरणार नाही आहे, त्याऐवजी ही मिरची पावडर टाकून घेते. मिरची पावडरच्या तिखटानुसार तुम्ही ती कमी जास्त करा. ही अर्धा चमचा मी मिरची पावडर टाकून घेतली. आता एकसारखं परतून झाल्यानंतर ह्यामध्ये हा साबुदाणा ओतून घेऊया आणि चांगली मऊ होईपर्यंत ही खिचडी आपण अशी परतून घेऊया. आज ही खिचडी आपण ब्राह्मणी पद्धतीनं वाफवलेल्या म्हणजे उकडलेल्या बटाट्याची करतोय. ते आता साबुदाणा मऊ होईपर्यंत एकसारखं परतत राहूया. बघा, 2 मिनटं परतल्यानंतर ह्या खिचडीला कसा मऊपणा आलेला आहे. आता अजूनही 2 मिनटं आपण झाकून ठेवूया. 2 मिनटं झालेत. बघूया आता खिचडीला वाफ आली का. ही अजून एकदा खालीवर करून घेऊया आणि ह्यामध्ये थोडीशी मी कोथिंबीर टाकून घेते. तुमच्याकडं जिरे जर चालत असतील तर तुम्ही जिऱ्याचा वापर करा. आमच्याकडं जिरे टाकलेली खिचडी उपवासाला चालत नाही आहे, म्हणून मी ह्यामध्ये जिरे वापरलेले नाहीत. लवंग चालते, पण लवंगेचा वास मला आवडत नाही, म्हणून मी आज दोन्ही पण टाकलेलं नाही आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लवंग किंवा जिऱ्याचा वापर करा. बघा, खिचडीला कशी छान वाफ आलेली आहे. जसजशी आपण परतत जाऊ तशी ही चांगली सुट्टी आणि मऊ व्हायला लागलेली आहे. बघा, साबुदाणा एखादा कठीण असतो, अशा वेळेस काय करायचं तर थोडासा दुधाचा हापका मारायचा आणि या खिचडीला वाफ आणायची, म्हणजे खिचडी आपली छान मऊ होते. साबुदाणा चांगल्या क्वालिटी असल्यामुळं ह्याला दूध टाकायची काही गरज नाही. आपण जसं परतत जाऊ तशी ही खिचडी मऊ सुट्टी छान होते, म्हणून मी अशी ही फक्त परतूनच मऊ करणार आहे. आता अजून 1-2 मिनटं झाकून ठेवते आणि नंतर आपण ही सर्व करायचे. अजून एकदा परतून घेऊया आणि हे आपण सर्व करूया. बघा मैत्रिणींनो, वाफवलेल्या बटाट्याची माझी ही खिचडी करण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये कळवा. रेसिपी आवडल्यास मैत्रिणींमध्ये शेअर करा. माझ्या चॅनेलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा. रेसिपीला लाईक करा. खिचडीची ही साधी सोपी रेसिपी नक्की ट्राय करा. बघा मैत्रिणींनो, अशी ही आपली मऊ सुटसुटीत वाफवलेल्या बटाट्याची खिचडी तयार झाली आहे. ही आता खोबरं कोथिंबीरीनं गार्निश करूया. अशाच वेगवेगळ्या
आणि घरगुती रेसिपी घेऊन आपण भेटतच असतो. घरचंच खा, निरोगी राहा.